नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आनंद एका बाबाला घेऊन आतमध्ये येतो आणि त्याला सांगतो, ओव्हर ॲक्टिंग करायची नाही, मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. वेषांतर केलेला बाबा दुसरा कोणी नसून भूषण असतो आणि मग आनंद त्याला सांगत असतो की सगळं व्यवस्थित करायचं. त्यावर तो म्हणत असतो, मला जमेल का, असं त्यांचं बोलणं चालू असतं. त्यावेळेस ते तेव्हा येते आणि त्याला पाहून ती आनंदला विचारती, कोण आहे हा. त्यावर लगेच तो भूषण सुरू करतो की बालिके, तुझ्या मनात खूप दुःख दडलेलं आहे, तुला कुणीतरी खूप त्रास देतंय. गेल्या अनेक वर्षात तुझ्या मनात एक अतृप्त इच्छा आहे आणि ती अजून पूर्ण झालेली नाही, बरोबर आहे ना बालिके, असं भोंदूबाबाच्या वेशात असलेला भूषण तिला म्हणतो. त्यानंतर लगेचच रेवा म्हणते, हो हो. त्याच्यानंतर आनंद म्हणतो की अगं रेवा, हे खूप मोठे बाबा आहे, हिमालयातून तपस्या करून डायरेक्ट पुण्यात आलेत ना. समोरच्याच्या मनातलं कळतं आणि ते जे बोलतात ते खरं होतं. त्यावर रेवा म्हणते, खरंच. लगेच आनंद तिला म्हणतो, हो खरंचच. त्यावर लगेच भोंदूबाबा म्हणतो की हो, आम्हाला सगळ्यांचं मनातलं कळतं, आम्ही जे बोलतो ते खरं होतं. आणि वच्छे न वच्छे असा मंत्र म्हणायला लागतो. त्यावेळेस लगेच आनंद म्हणतो की चला आता घरात जाऊया आणि मग आनंद त्या दोघांना घेऊन घरात जातो. घरात गेल्यानंतर तो वच्छे न वच्छे असं म्हणत घरात एंटर करतो. रेवा पण वच्छे न वच्छे म्हणत हळूच सोफ्यावर जाऊन बसते आणि ह्या सर्वांचा आवाज ऐकून रमा पण किचनमधून बाहेर येते आणि रमा त्या बाबाकडं बघायला लागते. त्यांना बघून ती लगेच विचारते, कोण आहेत हे. त्यावर लगेच भोंदूबाबाच्या वेशात असलेला भूषण बोलून जातो. भूषण ते सगळे आश्चर्याने बघायला लागतात. तर भूषण लगेच म्हणतो, भीषण ट्रॅफिक आहे पुण्यात, वच्छे न वच्छे असं हे बोलणं ऐकून रमाला डाऊट येतो आणि ती विचार करते, यांना कुठेतरी बघितलंय मी. आणि मग तिच्या लक्षात येते की हा भूषण आहे आणि ती म्हणते, हां हे भूषण दादा आहेत का. त्यावर लगेचच आनंद म्हणतो, वच्छे न वच्छे असं रमाला म्हणत असतो आणि सगळेच मग वच्छे न वच्छे म्हणायला लागतात. ह्या सर्वांचा आवाज ऐकून आई आजी पण तेथे येतात. आजी त्याला पाहून विचारते, कोण आहेत हे. त्यावर लगेच आनंद म्हणतो की आयाजी हे खूप मोठे बाबा आहेत, त्यांना सर्वांच्या मनातलं कळतं आणि ते म्हटलेले सगळं खरं होतं. त्यावर लगेच रेवा म्हणते की हो हो, आता त्यांनी बाहेर माझ्या मनातलं सगळं ओळखलं. आनंद म्हणतो की हे हिमालयातून डायरेक्ट पुण्यात आले आणि पुण्यातून डायरेक्ट पार्वती निवासमध्ये आलेत. असं वाटलं आपल्या घरात खूप प्रॉब्लेम सुरू आहेत ना, तर त्यावर ते काहीतरी सोल्युशन सांगतील, म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलो. त्यानंतर भूषण लगेच वच्छे न वच्छे असा मंत्र म्हणायला लागतो. नंतर आई आजी म्हणतात, मी असलं काही मानत नाही बरं का. हे सगळं पाहून रमा मनातल्या मनात हसत असते. त्यावर लगेच आनंद म्हणतो की आई आजी असं काय करतेस, मयुरीच्या वेळेस तू ती टॅरो कार्ड रीडर आणलीस, तिचं इंग्लिश ॲक्सेंट किती घाणेरडं होतं ते तुला चाललं आणि हे का नाही. त्यावर आयाजी म्हणतात, ते मॉडर्न टेक्निक आहे, पण हे काय. त्यावर लगेच बाबा बोलायला लागतात, ओ मनात एक आणि ओठावर एक. त्यावर लगेच आयाजी म्हणतात, म्हणजे. मग ते म्हणतात की तुमच्या मनात खूप दुःख आहे पण तुम्ही ते दाखवत नाही, आपल्या जवळचं कुणीतरी खूप लांब जातं याचं दुःख, यात तुमचा दोष नाही. ह्या वास्तूतच अज्ञात अशा व्यक्तीचा वास आहे आणि त्यामुळेच घडतंय हे सगळं, बरोबर आहे ना. त्यावर आयाजी म्हणतात, हो हे बरोबर आहे, पण म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय नक्की. त्यावर लगेच आनंद म्हणतो की जी तूच सांग ना, तू घरातली मोठी आहेस. आयाजी म्हणते, हो बाबा, काही दिवसापासून आमच्या घरात प्रॉब्लेम्स चालू आहे, तुम्ही काही उपाय सांगितला तर आम्ही करून बघतो. मग भूषण लगेच त्याची ॲक्टिंग चालू करतो आणि म्हणतो, वच्छे न वच्छे. इकडे शशिकांत मुकादम फोनवर बोलत असतो आणि अक्षय गाडीजवळ उभा असतो. तो फोनवर म्हणत असतो की पुढे क्वालिटीत आणि डिलेव्हरीत काहीच प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला बेस्ट क्वालिटी आणि वेळेवर डिलेव्हरी भेटत जाईल. याच्या आधी होती ती माणसे, ती स्वतःला शहाणी समजायची, त्यांना असं वाटायचं की आम्हीच सगळं करतोय, पण ते विसरले होते की मी आहे इथे, आता इथून पुढे मीच सगळं बघणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. हे सगळं ऐकून अक्षय हसत असतो. इकडे घरामध्ये भूषण त्याची ॲक्टिंग चालू करतो आणि म्हणत असतो की
अंगणातून पटांगणातून इथून तर सिंहगडापर्यंत तुला कुठेच राहू देणार नाही, असे म्हणत म्हणत तो सोफ्यावर येऊन बसतो आणि आयाजीला म्हणतो की तुमचे वय काय. त्यावर आयाजी म्हणतात की 75 आणि इंग्लिशमध्ये त्याला सांगतात की 75. त्यानंतर तो रेवाला पण तिचं वय विचारतो. रेवा सांगते की 25. त्यावर भूषण हो म्हणतो आणि परत हातात पत्त्यांचा कॅट असतो त्यावरचा वरचा पत्ता काढतो आणि बड करत म्हणत असतो की मी हाडातून धूर काढतो आणि रमाजवळ जाऊन उभा राहतो आणि विचारतो ह्या कोण. त्यावर लगेच आयाजी म्हणतात हे एक आगंतुक. लगेच भूषण म्हणतो अच्छा घरातली आहे पण घरामधली नाही. त्यावर आयाजी चिडतात आणि म्हणतात ती घरातली कधीच नव्हती आणि कधी होणारही नाही. तुम्हाला काय पाहिजे. आणि रमाला म्हणतात रमा जाग त्यांच्यासाठी चहा टाक. त्यावर लगेच भूषण म्हणतो की नाही नाही विस्तव नाही, असे म्हणत खुर्चीवर उडी मारून बसतो. त्यावर लगेच आयाजी म्हणतात विस्तव नाही म्हणजे. परत एकदा पत्त्याचा वरचा पत्ता काढतो आणि म्हणतो आणि तो बघून म्हणतो की तुमच्या घरात रेहूचा दोष आहे. त्यावर लगेच रेवा म्हणते रेहू. लगेच भूषण त्याला खुणवून सांगतो की राहू. मग तो म्हणतो की तुमच्या घरात राहूचा दोष आहे साठी घरातल्या माणसांनी घरातलं काहीच खायचं नाही आणि घरात चूलही पेटवायची नाही. त्यावर लगेच रमाला आठवतं की शशिकांतने त्यांना शिक्षा दिलेली असते की अक्षयच्या चुकीमुळे रमाला आज 20 माणसांचा स्वयंपाक करायचा असतो. तिच्या लक्षात येते की त्यासाठी भूषण आणि आनंदाता हे नाटक करतायत. त्यानंतर आनंद आला खुणवतो की प्रवास. मग लगेचच तो म्हणतो की प्रवासही 2 दिवस कुणीच करायचा नाही. घरातली गाडी बाहेर गेली नाही पाहिजे आणि करायचाच असेल तर घरच्या वाहनात करायचा नाही. आयाजी म्हणतात की कामे कशी होणार. त्यावर लगेच लगेच बाबा म्हणतात की मला जीवापेक्षा काम प्यारं आहे. लगेचच आयाजी म्हणतात ठीक आहे ठीक आहे. आणि आणि रेवाला विचारतात की शशिकांत बाहेर पडला का गं. त्यावर रेवा म्हणते नाही बाबा बाहेरच बोलतायत. आणि मग लगेचच आयाजी त्याला फोन करतात. इकडे शशिकांत फोनवर बोलत असतो तेवढ्यात तेथे अभिषेक येतो आणि मग या सर असे म्हणून त्यांच्यासाठी दार उघडतो. हे सगळं आरती वरून टेरेसवरनं बघत असती. तिला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर शशिकांतलासाठी सुद्धा अक्षय दार उघडतो आणि मग हे सगळं पाहून आरतीला खूपच वाटत असतं आणि ते सगळे गाडीत बसतात. तेवढ्यात लगेच आयाजीचा शशिकांतला फोन येतो आणि ती विचारते की तुम्ही बाहेर पडलात का रे. शशिकांत बोलतो नाही आम्ही अजून येथेच आहे. आयाजी त्याला म्हणते की तुम्ही बाहेर जाऊ नका. 2 दिवसाची सुट्टी डिक्लेअर कर. त्यावर शशिकांत म्हणतो काय झालं गाई. त्यावर लगेच आयाजी म्हणते मी तुझं ऐकते ना तर मग तू पण माझं एवढं ऐक आणि तुम्ही दोघं घरात या. त्यावर लगेच शशिकांत म्हणतो की ठीक आहे ठीक आहे. आणि तो अभिषेकला सांगतो की आपल्याला आईने घरात बोलवलंय. मग तो म्हणतो की तुझा मी फोन करून येतो. त्यानंतर तो अक्षयला म्हणतो की तुला पण 2 दिवस सुट्टी जा ऐश कर. अक्षयला सांगून तो बाजूला जातो. त्यानंतर अभिषेकसुद्धा गाडीतनं उतरतो आणि खूप जोरात दरवाजा लावतो आणि घरात निघून जातो. अक्षय म्हणतो आज चक्क सुट्टी. काय झालंय आज यांना. त्याला खूप आनंद झालेला असतो. आज त्याला सुट्टी असते आणि तो विचार पण करत असतो की नक्की काय झालंय इकडे घरामध्ये. आयाजींना म्हणत असते की आता स्वयंपाक तर नाही करायचा सांगितलाय तर मी भांडे आणि कपडे करून घेऊ का. त्यावर लगेच बाबा ओरडून उठतात आणि म्हणतात की नाही नाही घरात कुठलंच काम झालं नाही पाहिजे. घरात कुणी बाहेरच्यांनी काम केलं तर वातावरण हलतं. मुळे तुमचे पूर्वज डिस्टर्ब होतात. किती दिवस झाले त्यांना घरात शांत झोपच नाहीये. त्याचे बोलणे ऐकून रेवाला पण आठवतं की तिने भूत बघितलं होतं. बाबा रेवाजवळ जातो आणि तिला म्हणतो की बालिके जो तुझ्या मनात आहे तो तुझ्या आयुष्यात नाही बरोबर ना. मग लगेच रेवा म्हणते हो बाबा बरोबर. मग तो म्हणतो मी तुला एक उपाय सांगतो तू तो करशील ना. मग रेवा म्हणते हो हो. आणि मग बाबा म्हणतो की मी जो मंत्र सांगेल तो रात्रभर जपायचा झोपायचा नाही. म्हणून तो मंत्र तिला म्हणून दाखवतो. तो मंत्र रेवा म्हणायला लागते पण तिला म्हणता येत नाही आणि ती म्हणते की नाही बाबा हा मंत्र खूप अवघड आहे. मग त्यावर लगेच तो म्हणतो की बालिके तुझंच अवघड आहे. तुझी प्रेमाची वाट खूपच अवघड आहे.
तर आनंद पण म्हणतो, "हो, हो, बरोबर आहे." मग रेवा म्हणते, की "मी हा मंत्र लिहून घेते" आणि मग ती मोबाईलमध्ये लिहायला लागते. तेवढ्यात आई म्हणते, "याचा काही फरक पडेल का? मला तर हे काही पटत नाही आहे." त्यावर लगेच भूषण म्हणतो, की "काही न करण्यापेक्षा हे केलेलं बरं. तुम्ही काहीच करू नका. तुम्ही ह्या घरच्या आदिशक्ती आहात. तुम्ही फक्त तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करा, बस." त्यानंतर सर्व्हंट क्वार्टरमध्ये आनंद, भूषण, अक्षय, रमा खूपच हसत असतात. त्यावर अक्षय म्हणतो, "हे सर्व करायची काय गरज आहे?" मग भूषण म्हणतो, की "मित्राला मदतीची गरज असली तर आपला पाय तुटला तरी आपण मदत करणार. मला कळलं की तुम्ही दोघं 24 तास कामच करताय. तुम्हाला सुट्टी मिळत नाही. आता तुम्हाला सुट्टीची गरज आहे. डोक्याला शांततेची गरज आहे." अक्षय त्याला म्हणतो, की "तुला हे सर्व कसं कळलं?" मग लगेचच आनंद त्याला त्यांच्या ॲक्टिंगमध्ये सांगतो, की "असताना तू टेन्शन कसलं घेतोय?" त्याची ॲक्टिंग पाहून सगळेच हसायला लागले. अक्षय म्हणतोय, "जादा जमतंय तुला." मग लगेचच आनंद म्हणतो, "आता काय ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वान नाही पण गुण लागला." मग लगेच अक्षय म्हणतो, "हा ढवळ्या तुला भेटला कुठे?" मग ते सांगतात, की "त्या दिवशी आम्ही पंकज काकांनी तुला भेटायला आलो त्यावेळेस इथे आमची भेट झाली." त्यावर सगळे हसायला लागतात आणि रमा म्हणते, की "मला खूप भारी वाटतंय. तुम्ही सर्व हे आमच्यासाठी करताय." त्यावर आनंद म्हणतो, "ठीक आहे. पण आता तुम्हाला जो वेळ मिळाला आहे तो शांततेत घाला आणि विचार करा, की असंच करायचं आहे की पुढे पण काही करायचं आहे. हे तर आम्हाला माहीत आहे की अक्षय, रमा जिथे आहात तिथे त्यांचं भविष्य भारीच होणार आहे." मित्रांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की रमा अक्षयला म्हणत असते, "पूर्वी मला असं वाटायचं मी आणि रेवा कधीच वेगळ्या नाही होणार आणि आता बघा माझ्या आयुष्यात जे होतंय त्या सर्वाला रेवाच जबाबदार आहे." अक्षय म्हणतो, की "मला सुद्धा कळत नाही मी असा काय वागलोय अभ्याबरोबर की अभ्या माझ्यापासनं इतका लांब गेलाय." इकडे रेवा तिच्या आईला म्हणत असते, की "काही झालं तरी मला ह्या घरची सून व्हायचंय." त्यावर ती म्हणते, की "ह्या नावापुढे मुकादमांचं नाव मिळवण्यासाठी तुला ह्या घरचे सून व्हावे लागेल." वर रेवा म्हणते, की "माझ्याकडे दुसरा पर्याय आहे." अभिषेक हे ऐकून तिला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो. मित्रांनो, सिरियलमधील असेच नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी साईराम या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.